गाईज, माझ्या नवीन व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण आपल्या कोकणातील घरांविषयी थोडं बोलणार आहोत. आपल्या आजकाल कोकणामध्ये सर्वच घरं सुधारले आहेत. मातीची घरं तर तुम्हाला कुठेही बघायला मिळणार नाही. ज्या कुणाची घरं ही मातीची होती त्यांना तर घरकुलमध्ये बनवून मिळालेत. पहिली जुन्या काळातली घरं ही पुढे एक पडवी असायची, मध्ये ओटी असायची, त्याच्या मागे मजगर असायचा आणि चारी बाजूने 4 पाडव्या असायच्या चुली स्वयंपाकासाठी. आमचं जुने घर असंच होतं माझ्या माहेरचं. मी 15वी होईपर्यंत तरी आमचं घर ते जुनं तशा टाईपचंच होतं. आमचा जन्मच तिथे अशा घरामध्ये गेला आहे. पण आता सर्वांनीच जिकडे तिकडे एकच पॅटर्नचं घर असतं. पहिला हॉल, नंतर मग प्रत्येकाचे बेडरूम, किचन वेगवेगळं असतं. तसं पहिल्या घरात मजा होती ते आत्ताच्या घरांमध्ये एवढी नाही आहेत. कोकणामध्ये प्रत्येकजण हा आपलं घर कसं टाकाटक दिसेल याच दृष्टीने बघत असतो. कुणाचं 2 मजली असतं, कुणाचं 1 मजली असतं, पण हे घर असतं. शक्यतो आता कौलारू घरंसुद्धा खूप कमी बघायला मिळतात. प्रत्येकाच्या घरावरती पत्रा आहे. आमचं हे पाठीमागे हे सर्व घर दिसतंय ते कौलारू आहे, पत्रा नाही आहे. अंगणाला तेवढा आम्ही पत्रा टाकला आहे, बाकी पूर्ण घराला आमचं कौलारूच आहे. तर हे बघा, हे आमच्या चुलत्यांचं घर आहे. सर्वांच्याच घरांना प्लास्टर लादी वगैरे झालं आहे. तर बाजूचं एकच घर असं राहिलं होतं की त्यांना प्लास्टर आणि लादी नव्हती. तर त्यांनीसुद्धा आजपासून काम ते सुरू केलं आहे. तर ते बाबा म्हणाले की आता जसं घर दिसतंय ते काय परत आता आपल्याला दिसणार नाही आहे. प्लास्टर केल्यानंतर त्याची वेगळीच शोभा असणार आहे. त्याच्यामुळे ह्या जुनं घर नाही म्हणता येणार, पण प्लास्टर पूर्वीचं जे कसं घर होतं ते लक्षात राहावं यासाठी एक व्हिडिओ बनवून ठेव. त्यासाठीच मी एक व्हिडिओ बनवते, त्यांच्या घराची आठवण राहावी म्हणून. जुनी जी घरं होती, पडवी, ओटी आणि मजगर, त्याच्यामध्ये देवरूम वगैरे असायचा, तशी घरं तुम्हाला आता कुठे शोधूनही मिळणार नाहीत. मी तरी अजून आता कुठेही मी अजूनही अशी घरं बघितली नाही आहेत. सध्याच्या काळामध्ये अशी घरं मिळणं खूप कठीण झालं आहे, कारण सर्वांनीच आपापले घरंही सुधारलेत. मातीची घरं असतात त्यांना आम्ही माप म्हणतो. माझ्या मुलांनासुद्धा माहीत नाही की मातीची घरं कशी असतात ती गावामध्ये राहूनसुद्धा, कारण आजकाल इकडे कुठेही मातीची घरं बघायला मिळत नाहीत. कारण मातीची घरं असली की त्यांना पूर्ण सारवण वगैरे असायचं. लाल मातीने पूर्ण सारवून भिंती रंगीत केल्या जायच्या. त्या घरांसमोर पूर्ण पेंड्याचा एक मांडव असायचा. माझ्या लहानपणी तर खूपच असं सगळं होतं, मी सर्व पाहिलं आहे. आत्ताच्या घरांना प्रत्येकाच्या घराला मांडव आहे, परंतु तो पत्र्याचा आहे. आमच्या घरी माहेरी माझ्या की एक बसण्यासाठी एक माच होता, म्हणजे लाकडी टेबल होता. जो कोणी पाहुणा आला तरी पण तो येऊन अंगणामध्ये त्या माचावरती बसायचा. त्यांना खुर्च्या द्यायची गरज नव्हती, काही नव्हती. तो आमच्या आजोबांच्या काळातील होता. जुने दिवस खरंच खूप छान होते. आता खुर्च्या आल्या, खुर्च्यात लोक येऊन बघतात. सोफा आला, सोफ्यामध्ये लोक येऊन बसतात. तर हे पहा आमच्या बाजूचं घर, त्यांच्याही अंगणाला पत्राच आहे. समोर अजून एक छोटं अंगण आहे. प्रत्येकाचे घरंही अशीच आहेत. समोर प्लास्टर वगैरे आहे प्रत्येकाच्या घराला. प्रत्येकाच्या घराला पत्रा आणि प्लास्टर लादी वगैरे आहे. समोरच्या घरासुद्धा पत्रा आहे अंगणाला. प्लास्टर आणि लादीसाठी हे बघा त्या बाबांनी ग्रेट आणलंय व खडे आणले, वाळू वगैरे आहे. ह्याला चिरा म्हणतात, लाल चिरा. आमच्याकडे चिऱ्याच्या खाणे बाजूच्याच गावामध्ये आहेत. तर हे पहा मातीची तुळस. अशा मातीच्या तुळशीसुद्धा आजकाल बघायला मिळत नाहीत. आणि हे बाबांचं घर आहे, त्याने फिटिंगची सर्व तयारी केली. आतमध्ये माल भिजवला या कामदाराने. हे बघा, हा हॉल आहे, 2 विंडो आहेत हॉलमध्ये. या हॉलमध्ये कोब्याची तयारी चालू आहे. त्या आतमध्ये जाण्यासाठी एंट्री आहे. समोरचा हा मोकळा पॅसेज आहे. तर इकडे आतमध्ये हा एक बेडरूम आहे. बेडरूमला सुद्धा 2 विंडो आहेत. आणि इकडे इथे छोटासा किचनसारखाच भाग आहे. आणि इथे आतमध्ये अजून एक बेडरूम आहे. इथे आतमध्ये कोबा आणि इथे पण कोब्याची तयारी चालू आहे. ह्या घराला पूर्ण जमीनच होती. पूर्ण घर हे शेणाने सारवलं जायचं. तर आता कोबा बसू, त्याच्यानंतर लादी बसवणार त्याच्यावरती. पुरुषाच्या खांद्याला खांदा ठेवणारी म्हणजे स्त्री. हे बघा, इथे लेडीजसुद्धा कामाला होत्या. त्या माल भिजवून देत होत्या. हा घराचा त्यांच्या पाठचा भाग आहे. हे माशाचं जाळं आहे. त्यांनी घरामध्ये पूर्ण पसारा आहे, त्याच्यामुळे पाठीमागे जेवणासाठी पडवी वगैरे असं काढलं आहे. सर्व सामान तिकडे ठेवलं आहे. हा आमचा होळीचा चोंडा, इथे आम्ही होळी लावतो. इथे मुले खेळतात. बाबा इकडे जागा, ह्यांचं घर आहे, ह्यांचं या दोघांचं घर आहे.
इथे जमीन होती कोबा बसवायचा, त्याच्यामुळे ते पूर्ण माती लेवलला करून घेत आहेत. पूर्ण खदलंय त्यांनी आणि हॉलमध्ये माल भिजवून तो पूर्ण पासिंग करून इकडे कोबा करतायत ही लोक. अगदी एकजुटीने काम करतायत. या लोकांची कामगार संख्या खूप होती, त्याच्यामुळे पटापटा कामं होत होती. ही लोक कोडमाळ्यातील आहेत. आमच्या गावाजवळ हा गाव आहे, तेथील ही लोक आहेत. कोकणातील खूपसे मजूर हे गवंडी कामच करतात. त्यांची काम करायची पद्धत बघा कशी आहे ती. पूर्ण घराचा कोबा करून त्यांना अंगणाचा पण कोबा करायचा होता. पाठी पडवी आहे तिथे पण सुद्धा चिरे लावायचे होते. जास्त कामदार असल्याने कामं पटापटा होत होती. इथे एक भिंत होती ती त्यांनी फोडली, त्यामुळे चिरा ते बघा काढून टाकतायत आणि इथली मातीसुद्धा भरतायत. इथे त्यांनी विंडो ठेवली होती तीसुद्धा त्यांना काढायचे, तर हे बघा हे कामदार ते विंडो काढून टाकतायत. तरी विंडो थोड्या वेळानंतर आली सुद्धा. तेच पाठीमागे त्यांना पूर्ण पडवीला चिरा लावून घ्यायचा होता. आहे बनवून घेतलेला आहे खरं तर, लाकडी आहे हा. तर बाबू याच्यावरती चढतोय. ते संडास बाथरूमचं सेपरेट आहे. या फणसाचं झाड आहे, त्याच्यावरती बारीक बारीक कोरे लागलेत, मोठे अजून काय झाले नाही आहेत. मोठे झाले की आम्ही त्याची भाजी बनवू. इथे कागदी फुलं आहेत ही पिवळ्या कलरची. आंब्याला सुद्धा खूप मोहर आलाय, कैऱ्या लागल्यात छोट्या छोट्या. हे लिंबूचं झाड आहे, याच्यावरती लिंबू सुद्धा छोटे छोटे खूप लागलेत. हे पेरूचं झाड आहे. हे वर्षातून 3 वेळा या झाडाला पेरू लागायचे. खरंच खूप पेरू लागायचे. सर्वांनी या वाडीतील लोकांनी या पेरूचे पेरू खाल्लेत, परंतु आज ते तोडावं लागते. जेव्हा मंडप घातला तेव्हा खरं तर तोडलं नव्हतं झाड, परंतु आता अंगणाला ते कोबा करणार आहेत, त्याच्यामुळे या झाडाला तोडून टाकतायत बाबा. वाईट वाटतंय खरं तर, पण आता काय तोडतायत ते झाड. मला जेव्हा डोहाळे लागले होते तेव्हा मी या पेरू खूप खाल्ले होते. लहान मुलांची तर खूपच मजा व्हायची. अजून पण हा पेरू लागायचा, पण काय करणार, तोडावा तर लागणारच होता. खूप जुना होता हे झाड, खूप वर्षापूर्वीचं आहे हे. बाकीची माणसंही मुदा तोडत होती. व्हिडिओमार्फत ह्या पेरूची नक्की आठवण राहील. त्या पेरू नसल्यावर खूप सुनं सुनं वाटेल. इथे पपईचं झाड आहे, त्याच्यावरती पपई पिकलेला. बाबू रडत होता पपई काढण्यासाठी, तर बाबा इथे पपई काढतायत. त्यांना म्हटलं एक कच्चा पपईसुद्धा काढून घ्या. तर यांनी बघा पपई काढलेत, कच्चा आणि पिकलेला. या पपईची टेस्ट खूप गोड आहे. घरासमोर जी लाईट दिसते ती कायमच असते. गणपतीला जी लावली जाते ती पुन्हा काय काढत नाही, ती संध्याकाळची चालू करतात. इथे पेरूचा मुंदा तोडतात आणि इथे बघा पूर्ण कोब्याला लागणारं माल भिजवत आहेत. अंगणाभोवती कट्टा घालतात. त्यांचे कामदार खूपच होते, त्याच्यामुळे एकाच दिवशी सर्व काम आटपले. अंगणातली तुळससुद्धा काढून बाजूला ठेवली. जे काम 8 दिवस लागणार होते ते या कामदाराने एका दिवसामध्ये करून घेतलं. पूर्ण घराचा कोबा झाला. पेरूचं झाड तोडून झाले, ते आता बाजूला नेत आहेत. आमचे कोकणातील घर तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.